तर VMP लिहितो, तर GSP लिहितो, की XYZ लिहितो, तर बेवडा OMP लिहितो. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. तर आजकाल लई नव्या नव्या लाटा येत आहेत. कॉकरोच पार्टीची लाट, VMPची लाट. तुम्हाला चांगलंच माहिती आहे दुनिया कशी आहे. ज्याची लाट त्याची. तो अब हमारा नेक्स्ट टारगेट है कि कुछ भी करके हमें बीजेपी के फॉलोअर्स कम करने हैं. कॉकरोच जनता पार्टीचं वारं देशभरात पसरले मित्रांनो. त्यासोबतच अजून एक लाट आलेली आहे आपल्या महाराष्ट्रात. आता ते काय ते बघा तुम्ही. तर OMP लिहितो, VMP ने केले कष्ट म्हणून त्याचे फॉलोअर्स वाढले फास्ट. तुम्ही करीत नाहीत कष्ट, अजून बी खातात एकामेकाचं उष्ट. कसे होणार तुम्ही दष्ट पुष्ट. ए काय होते अडकला कस काय मुळा झाला की काय. मागच्या वर्षी ते यू प्यू का कू की असले व्हिडिओ बघायला भेटले होते. आता त्याच्यापेक्षा पण एवढे महा हेपले आबा हेपले निघाले. डायरेक्ट आबा कशी हेपलतात माहिती का, कवितामधून. JMP दादा आपल्याला सपोर्ट करेल असं तू काही लिहिलेलं आहे. अरे त्याचे आता स्टार चमकलेत. तो चांगला प्रसिद्ध झालेला आहे. तुम्ही लगेच आता त्याला सपोर्ट मागायला लागले. कंटेंट क्रिएटर लोकांचे एक लाईक कठीण आहे मित्रांनो. ह्याला हे जरा प्रसिद्ध झाले, ह्यांचे जे फॅन आहेत ना त्यांना असं ह्यांच्याकडून इन्स्पिरेशन नाही घेऊ वाटत. ह्यांना डायरेक्ट त्यांच्याकडनं ब्लू प्रिंट फ्रूट प्रिंट खायच्या याला सगळेच घ्या वाटतंय. VMP दादा, की झालोय तुझा पॅन मी सांभाळून मला देशील का? जसा तू महाराष्ट्रात रमवतोय तसा चमकायचा चान्स मला देशील का? तू हात धरलास तर उंच भरारी घेईल दादा मी. हा आता ह्याचा एकट्यांचा हात धरला, बाकीचे काय धरते चाललं पाय धरतील. मी काय म्हणतो, फॅन आहे, फॅन सारखं वागलं पाहिजे ना. लगेच सपोर्टची भीक हे कितपत बरोबर आहे. आणि इथं पण तेच चाललंय या व्हिडिओ मध्ये. VMP कडून मार्गदर्शन नको आहे, डायरेक्ट हात धरवा, आम्हाला रस्ता दाखव. अरे चुत्यांनो, हात धरून चालायला तुमचा काय बाप आहे का? हॅव सम सेल्फ रिस्पेक्ट यार. आणि हे तर काहीच नाही, VMP न सुद्धा या व्हिडिओला कमेंट केली आहे. काय केली आहे बघा, सदैव तुमच्या सोबत असेल. काय बोलायचं देव. VMP ते गॉड VMP. भाऊची तर जर्नीच वेगळी झाली आहे, VMP पासून गॉड. चला येऊ द्या नेक्स्ट. की रक्षक बनून पर्वत जणू खंबीर उभा आहे, कचलेल्या मनाचा तो धीर उभा आहे. अरे तो धीर संपला तुझा तो व्हिडिओ बघून. हे येडे कुठले ते VMPच्या आवाजावर लिपसिंग करताय. एवढं तोंड फाडून स्वतः तो VMP सुद्धा बोलत नाही. हा बोलतोय त्याचा डायलॉग. जीवनाच्या रणांगणात अजून पराभव झाला ना. काय हे सगळं बघून कसं सहन करत बसलाय VMP काय माहिती. ह्याची सहनशीलता बघून खरंच ह्याला सलूट मारला पाहिजे. कसं काय सहन करतोय भाऊ तू असलं बघून. बनून पर्वत जणू खंबीर उभा आहे, कचलेल्या मनाचा तो धीर उभा आहे. हो त्याच्यापेक्षा जास्त पण हे ओव्हर ऍक्टिंग करते. कसं जमते, नाकामध्ये खेकडा गेल्यासारखं नाक फुगवते. अरे कविताच आहे, एवढं का गाणीचा दोरा तोडतोय. नॉर्मल पण बोलू शकतो तो. ह्या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्या VMPची काही चूक नाही. हे जगच लय क्रूर आहे देवा. तुम्ही किती पण चांगलं कंटेंट बनवा, हे छपरी लोक तुटून पडतातच त्यावर. कोणी काही नवीन केलंय की लगेच सगळ्यांना त्याच्यासारखंच बनायचं असतं. एवढे सगळे लिहितो वाले तुम्हाला सांगतो 2024च्या आधी कोणी लिहितच नव्हतं. हे सगळे एक साथच लिहायला लागले VMP सोडून बरं का. तर GSP लिहितो की आता थांबायचं नाही, स्वप्नांना उंच भरारी द्यायची आहे, जणणाऱ्यांच्या नजरेसमोर स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. हे बघ भाऊ, स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण होणार. तुम्ही सगळे त्याच्यावानीच करणार आहे. मी काय म्हणतो, ऍटलीस्ट युजर नेम मध्ये क्रिएटिव्हिटी दाखवा, थोडं वेगळं काय तर टाका. त्याच्यासारखं ते पण टाकायचे. सगळ्यांनाच पुढे लिहितोच लिहायचे. तर चला नेक्स्ट. एका टप्पे प्रेम आहे माझं, एका टप्पे पाव नाही माझे. दोर तर्फे दात तुझे, म्हणून तुझे 2 दात बघून सोडून गेले तुला चेक्या. अरे वा. आता काय 2 तर्फे दाताचा लव बाईट घेतो का त्याच्याकडून. कसे नमुने यार हे बघून त्या VMP ला रायटर्स ब्लॉक लागेल. तुम्हाला सांगतो, ते कॉकरोच पॅरासाइट जे काय म्हणताय ना ते आपल्याला ते काहीच नाही ह्यांच्या समोर. ही आहेत रिअल पॅरासाइट. देशाला खतरा ह्यांचा आहे. चला नेक्स्ट. प्रेमात पडायचं असं काही ठरवलंच नव्हतं. लाख वादळ झेलून पण हे मन कधी हारलं नव्हतं. टीनेज मध्येच ह्याने लाख वादळे झेलले. कंठ फुटायच्या आधी त्याच्या गोट्या तुटल्या. नाहीतर हे मन कधीच करू शकते. मित्रांनो, एवढे लिहिणारे झालेत, आता पुन्हा कुणाची कविता ऐकून घ्यायची समजत नाहीये. माझी तर कॅपॅसिटीच नाही ऐकून घ्यायची. आता चिडचिड होते आहे मला. ABCD लिहितो, XYZ लिहितो. अरे घडीच तेच ते रिपीट बघायचं तरी कसं. की XYZ लिहितो,
प्रत्येक गोष्टीकडे बघण्यासाठी एक विशिष्ट अँगल असतो. तोच अँगल 180 डिग्री फिरून तुझ्या तोंडाला बच्चन लावा. अरे एवढे लिहिणारे झालेत, कुठं सोसू हे दुःख मी, कुठं व्यक्त करू. वयांच्यात पोरी कवितामध्ये ओखाने घेऊ लागले, त्या मायला मला होबे होऊन जाईल प्लीज. कोई में कितने पाने खींच नहीं सकता, दिल में प्यार है पण लिख नहीं सकता. तुमच्या अशा दरिंदर चाळ्यापेक्षा यायला आम्ही कार्टून चांगले तुमच्यापेक्षा. आवडला व्हिडिओ, इथपर्यंत आलात म्हणजेच आवडलाच असेल. असाच एक अजून व्हिडिओ घेऊन येत आहे, त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. पाहायला विसरायचं नाही, कार्टून बोलते इसको बेटा.